श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवंतानी विभूतीचं उत्तम वर्णन केल्यानंतर हात जोडून उद्धवाची स्वारी म्हणते, हे कमलनयन श्रीकृष्णा, आपण पूर्वी वर्णाश्रमांचे आचार पाळण्याच्या माणसांसाठी तसंच सर्वच माणसांसाठी तुमच्या भक्तीचे साधन म्हणून जो धर्म सांगितला होता, त्या स्वधर्माचे अनुष्ठान कसे केले पाहिजे, ते कसे केल्याने माणसांना आपली भक्ती प्राप्त होईल ते मला सांगा. पुरा किल महाबाहो धर्मं परमकं प्रभो. हे प्रभो, पूर्वी आपण हंसरूपाने ब्रह्मदेवांना परमधर्माचा जो उपदेश केला होता, पुष्कळ काळ निघून गेल्या कारणाने यावेळी पूर्वी सांगितलेला तो धर्म मृत्यूलोकातून जवळजवळ नाहीसा झालेला आहे. हे अच्युता, ब्रह्मदेवाच्या ज्या सभेतही वेदादिक कला मूर्तिमंत होऊन विराजमान असतात, तिथे सुद्धा आपल्याखेरीज दुसरा कोणीही नाही आपला हा धर्म तयार करणारा, तो सांगणारा आणि त्याचे रक्षण करणारा नाही. मग पृथ्वीवरती तरी तो कसा असेल? कर्त्रा वित्रा प्रवक्त्रा च भवता मधुसूदन त्यक्ते महितले देव विनष्टंक प्रवक्षती. मधुसूदना, या धर्माचे प्रवर्तक, रक्षण करणारे आणि उपदेश असे आपणच पृथ्वीवरून निघून गेल्यावरती हा लुप्त धर्म दुसरा कोण सांगू शकेल? म्हणून सर्व धर्म जाणणाऱ्या प्रभो, आपली भक्ती प्राप्त करून देणारा हा धर्म ज्याला जसा आचरणे योग्य आहे तसा आपण सांगावा. शुकाचार्य म्हणतात, राजा, आपल्या भक्त शिरोमणी उद्धवानी जेव्हा असा प्रश्न विचारला तेव्हा प्रसन्न होऊन भगवान गोपाल कृष्णांनी मनुष्याच्या कल्याणासाठी त्यांना सनातन धर्मांचा उपदेश केला. भगवान म्हणाले, धर्म्य एव तव प्रश्नो नैश्रेयसकरो नृणाम. उद्धवा, तुझा हा धर्मविषयक प्रश्न सर्व वर्णांच्या आणि आश्रमांच्या माणसांना परम कल्याण स्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून देणारा आहे. म्हणून मी तुला त्या धर्माविषयी सांगतो. या कल्पाच्या आरंभी सत्ययुगामध्ये सर्वांचा हंस नावाचा एकच वर्ण होता. त्यावेळी सर्वजण जन्मतःच कृतकृत्य होते, म्हणूनच त्याचं नाव कृतयुग असं होतं. त्यावेळेला फक्त प्रणवच, वेद प्रणव एवाग्रे, ओंकार हा वेद होता आणि तपश्चर्या, पावित्र्य, दया, सत्य अशा 4 चरणांनी युक्त असा मीच बैलाचे रूप धारण केलेला धर्म होतो. त्यावेळचे निष्पाप आणि केवळ तप करणारे लोक शुद्ध अशी माझी उपासना करत होते. उद्धवा, त्रेतामखे महाभाग प्राणान्मे हृदयात्रयी. त्रेतायुगाच्या आरंभी माझ्या हृदयातून प्राण्यांच्या द्वारे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असे 3 वेद प्रगट झाले. त्यांच्यापासून होता, अध्वर्यू आणि उद्गाता हे कर्मरूप 3 भेद असणाऱ्या यज्ञांच्या रूपाने मी प्रगट झालो. विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून क्षुद्रांची उत्पत्ती झाली. त्यांचा स्वधर्म हीच त्यांची ओळखण्याची खूण आहे. विराट पुरुष माझ्या जगनभागापासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्य, वक्षस्थलापासून वानप्रस्थाश्रम आणि डोक्यापासून संन्यासाश्रमाची उत्पत्ती झाली. या वर्ण आणि आश्रमांच्या माणसांचे स्वभावसुद्धा
त्यांच्या जन्माच्या ठिकाणांनुसारच उत्तम, मध्य आणि अधम असणार. शमदम, तपश्चर्या, संतोष, क्षमाशीलता, पवित्रता, रसाळपणा, माझी भक्ती, दया आणि सत्य हे ब्राह्मण वर्णांचा स्वाभाविक धर्म असेल. तेज, बल, धैर्य, वीरता, सहनशीलता, औदार्य, उद्योगशीलता, स्थिरता, ब्राह्मण भक्ती आणि ऐश्वर हे क्षत्रिय वर्णाचे स्वाभाविक धर्म असतील. आस्तिकता, दानशूरपणा, दंभ नसणे, ब्राह्मणांची सेवा करणे आणि धनसंचयाने संतुष्ट न होणे हे वैश्य वर्णाचे स्वाभाविक धर्म असते. आणि अपवित्रता, खोटं बोलणं, चोरी करणं, ईश्वर आणि परलोकाची फिकीर न करता खोटे नाटे भांडण करत राहणं, काम, क्रोध, लोभ यांच्या आहारी जाणं हे अत्यंत स्वभावाचे लक्षण असतील. सर्व वर्णांसाठी सर्वसाधारण धर्म हेच आहे की मन, वाणी आणि शरीराने अहिंसा, सत्यमस्तेय, मकाम, क्रोध, लोभता. त्यांनी कोणत्याही प्रकारे कुणाची हिंसा न करणं, सत्यावर आढळ राहणं, चोरी न करणं, काम, क्रोध, लोभापासून दूर राहणं आणि प्राणी मात्रांचे कल्याण होईल अशा प्रकारे आपलं वर्णन करणं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी गर्भाधानादी संस्कारांनी प्रारंभ करून क्रमाने यज्ञोपवीत संस्कार रूप दुसरा जन्म प्राप्त करून गुरुकुलात राहावं. तिथे इंद्रियांवर संयम ठेवून आचार्यांनी बोलल्यावरती त्या वेदांचं अध्ययन करावं. मेखला, मृगचर्म, दंड, रुद्राक्षमाळा, यज्ञोपवीत आणि कमंडलू धारण करावं. डोक्यावर जटा, दंतधावन, वस्त्र धुणं या गोष्टी हौस म्हणून करू नये. रंगीत आसनावर बसू नये. आसनासाठी कुश आणावे. स्नान, भोजन, हवन, जप आणि मलमूत्र त्याग करतेवेळी मौन पाळावे. पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे. ब्रह्मचार्याने पूर्णपणे पावित्र्य पाळून गायत्री मंत्राचे अनुष्ठान करावे. अग्नी, सूर्य, आचार्य, गाय, ब्राह्मण, गुरु, वृद्धजन आणि देवतांची उपासना करावी. तसंच संध्याकाळी आणि प्रातःकाळी मौन धारण करून संध्योपासना आणि गायत्री मंत्राचा जप करावा. आचार्यांना माझेच स्वरूप मानावे. त्यांचा कधीही अपमान करू नये. त्यांना साधारण मनुष्य समजून त्यांच्याकडे दोष दृष्टीने पाहू नये, कारण गुरु सर्व देवमय आहे. सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून आणून ती गुरूंच्या समोर ठेवावी. तसंच इतरही गुरुदेवांना अर्पण करावं. त्यांच्या आज्ञेशिवाय कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेऊ नये, उपयोग करू नये. आचार्य कुठे जात असतील तर त्यांच्या मागं जावं. ते झोपल्यानंतर त्यांच्या जवळपास झोपावं. ते बसले असतील तर त्यांच्या आज्ञेची वाट पाहत हात जोडून जवळच उभं राहावं. अशा प्रकारे स्वतःकडे कमीपणा घेऊन शुश्रूषा करून आचार्यांची आज्ञा पालन करण्यात नेहमी तत्पर राहावं. विद्याध्ययन संपेपर्यंत सर्व सुखोपभोगांपासून दूर राहून गुरुकुलात या प्रकारे वागत राहावं आणि ब्रह्मचर्य व्रत कधीही खंडित होऊ देऊ नये. ब्रह्मचार्याची वेदांच्या निवासस्थानी ब्रह्मलोकात जाण्याची इच्छा असेल तर त्याने जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून वेदांचे अध्ययन करण्यासाठीच आपले संपूर्ण जीवन आचार्यांच्या सेवेत समर्पित करावे. असा ब्रह्मचारी खरोखर ब्रह्मतेजाने संपन्न होतो आणि त्याची सर्व पापं नष्ट होतात. त्याने अग्नी, गुरु, आपलं शरीर आणि सर्व प्राण्यांचे ठाई मज परमात्म्याचीच उपासना करावी. सर्वत्र एकच परमात्मा आहे असा भाव ठेवावा. ब्रह्मचारी वानप्रस्थानी संन्याशांनी स्त्रीकडे पाहणं, तिला स्पर्श करणं, तिच्याशी बोलणं आणि तिच्याशी थट्टा मस्करी करणं या गोष्टींपासून लांब राहावं. मैथून करणाऱ्या प्राण्यांकडे पाहू सुद्धा नये. उद्धवा, शुचिता, आसन, स्नान, संध्योपासना, सरळपणा, तीर्थसेवन, जप, सर्व प्राण्यांच्या ठाई मलाच पाहणं, मन, वाणी तसंच शरीराचा संयम हे नियम सर्व आश्रमांनाच लागू आहे. आश्रम कोणताही असला तरी हे केलंच पाहिजे. काय काय? शुचिता, कायम शुचिर्भूत राहायला पाहिजे. स्नान, संध्योपासना, सरळपणा, तीर्थांचं सेवन, जप. बरेच जण म्हणतात, अहो संसार करताना हे करण्याची काय गरज आहे. पण
कोणताही आश्रम सांगतायत भगवान. तुम्ही ब्रह्मचारी असा, तुम्ही गृहस्थाश्रमी असा, गृहस्थाश्रमात तर याचं फार महत्त्व आहे. वानप्रस्थी असा किंवा संन्यासी असा, हे तर पाळलंच पाहिजे. आणि अभक्ष वस्तू न खाणे, ज्यांच्याशी बोलायचं नाही त्यांच्याशी न बोलणे, हे सगळे नियमसुद्धा पालन केलेच पाहिजे. उद्धवा, नैष्ठिक ब्रह्मचारी ब्राह्मणाने या नियमांचं पालन केल्याने तो अग्नीसारखा तेजस्वी होतो. तीव्र तपश्चर्येमुळे त्याच्या वासना भस्म होऊन अंतःकरण शुद्ध होतं आणि तो माझा भक्त होतो. उद्धवा, ब्रह्मचारी जर गृहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छित असेल तर त्याने विधीपूर्वक वेदाध्ययन संपवून गुरूंना दक्षिणा द्यावी आणि त्यांची अनुमती घेऊन समावर्तन संस्कार करावा. त्यानंतर ब्रह्मचार्याने गृहस्थाश्रमात किंवा वानप्रस्थात प्रवेश करावा. त्याचा व्रतबंध संस्कार झालेला असेल तर तो संन्याससुद्धा घेऊ शकतो किंवा क्रमाने एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात प्रवेश करू शकतो. मतपरायण भक्तांनी याहून वेगळ्या प्रकारे वागू नये. गृहस्थाश्रमाचा स्वीकार करू इच्छिणाऱ्याने आपल्याला अनुरूप आणि उत्तम लक्षणांनी संपन्न अशा कुलीन कन्येशी विवाह करावा. यज्ञ, याग, अध्ययन आणि दान करण्याचा अधिकार सर्व द्विजांना आहे. दान घेतल्यामुळे तपश्चर्या, तेज आणि यश यांचा ऱ्हास होतो असं वाटल तर ब्राह्मणाने अध्यपन आणि यज्ञ करविणे याद्वारेच आपला उदरनिर्वाह करावा. किंवा या दोन वृत्तींमध्येही काही दोष वाटत असेल तर धान्याची कणसं तोडल्यावर शेतात पडलेले किंवा बाजारात पडलेले दाणे वेचून त्याच्यावर उदरनिर्वाह करावा. ब्राह्मणाचे हे शरीर तुच्छ विषयभोग भोगण्यासाठी नसून जन्मभर कठीण तपश्चर्या करून शेवटी अनंत आनंद स्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठीच आहे. उद्धवा, जो ब्रह्मवेत्ता आपल्या महान धर्मांचे निष्काम भावनेने पालन करतो आणि शेतात तसं बाजारात पडलेलं सांडलेलं धान्याचे दाणे वेचून त्यांच्यावर संतोषपूर्वक आपला उदरनिर्वाह करतो, त्याचबरोबर आपले सर्वस्व मला समर्पित करून कुठेही आसक्त राहत नाही, कुठे आसक्ती ठेवत नाही, तो घरात राहूनही शांतिरूप असे परमपद प्राप्त करून घेऊ शकतो. संकटात सापडून कष्ट सहन करीत असलेल्या माझ्या या ब्रह्मवेत्या भक्ताला जे संकटातून सोडवतात त्यांची मी ताबडतोब समुद्रात बुडणाऱ्यांची नाव जशी सुटका करते तशी सर्व आपत्तीतून सुटका करतो. म्हणून सहकार्याची भावना खूप आवश्यक आहे मंडळी. जसा एक गजराज दुसऱ्या हत्तींचे रक्षण करतो त्याप्रमाणे राजाने पित्याप्रमाणे आपल्या सर्व प्रजेचे कष्टांपासून रक्षण करावे, त्यांचा उद्धार करावा आणि धीर गंभीर राहून स्वतःच आपला उद्धार करून घेतला पाहिजे. अशा प्रकारचा राजा सर्व पापांपासून मुक्त होऊन सूर्यासारखा तेजस्वी विमानात बसून स्वर्गात जातो आणि इंद्राप्रमाणे उपभोग भोगतो. एखाद्या दारिद्र्याने गांजलेला असेल तर त्यांनी वैश्यवृत्तीचा आश्रय घेऊन त्या परिस्थितीतून मार्ग काढावा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडावं लागले तर हातात तलवार घेऊन क्षत्रिय वृत्तीने आपला उदरनिर्वाह करावा. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये की लाचार जीवन जगू नये. याचप्रमाणे प्रजापालनाने क्षत्रिय आपला उदरनिर्वाह करू शकत नसेल तर त्याने वैश्यवृत्तीने व्यापार करून निर्वाह करावा. अतिशय घोर आपत्तीत सापडलेला असेल तर त्याने शिकार करून किंवा अगदी व्यवसाय अध्ययन करून निर्वाह करावा. परंतु लाचार होऊन जगू नये. अगदी प्रतिकूल काळात वैश्याने सुद्धा अगदी सहज वृत्तीची सेवा करून आपला उदरनिर्वाह चालवावा आणि अगदी सहज क्षुद्राने सुद्धा चटया विन्न आदी कामं करून आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करावा. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपापल्या वर्णाश्रमांचा आचरण करत असताना लाचार होऊन जीवन जगू नये. उद्धवा, आणखीन भगवान गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास याचं वर्णन कशा प्रकारे करतात उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.